की सगळं असताना मागचे आपले जे आता सध्याचे खासदार आहे रणजितसिंह निंबाळकर ते पक्षाकडे इच्छुक म्हणून मागणी केली। त्याच वेळेस मोहिते पाटील कुटुंबियांनी सुद्धा आम्हाला लोकसभेला संधी मिळावी अशी मागणी केली। पक्षाकडे दोघांची शिफारशी गेल्या। पक्षातनं तिसराही असा एक वर्ग होता की मला स्वतःला तुम्ही उभा राहा म्हणून अशी त्यातनं एक ही होतं। आणि मग एका बाजूला भाजप प्लस राष्ट्रवादी अजितदादा आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही गटाचे कार्यकर्ते आणि या सगळ्यांच्या विचारातून काही उमेदवाऱ्या पक्षांकडे जाता गेल्या, पण शेवटी केंद्रीय नेतृत्वाने निर्णय केला आणि रणजितसिंह निंबाळकरांची उमेदवारी केंद्रीय नेतृत्वाने जाहीर केली। तर जाहीर करून जवळजवळ आता 10-12 दिवस 15 दिवस झाले। पक्षाकडे सगळ्यांनी विनंती केल्या, मोहितेपणा विनंती केली, पण पक्षाकडनं काही निवडणुकीचं बदलण्याचं काय कुठलं लक्षण अजून तरी दिसत नाही। आम्हाला त्याच्या काय सूचना अशा काही नाही आहेत। परंतु निवडणुकीची प्रक्रिया क्लस्टर म्हणून माझ्यावरती जबाबदारी आहे। मग त्या कोर समितीच्या बैठका, इलेक्शन मॅनेजमेंट कमिटीच्या बैठका, बूथची संमेलनं ही आम्ही कामं सुरू केली। आता अशा परिस्थितीमध्ये मोहिते पाटलांची ताकद आहे, जिल्ह्यामध्ये त्यांचं एक प्रकारचं वलय आहे, नाव आहे, ब्रँड आहे। हे सगळं असताना त्यांनी 19 साली पक्षामध्ये प्रवेश केला, काहीतरी विचार करून केला होता त्यावेळेस। आणि मग पक्षाने त्यावेळेस निंबाळकरांना उमेदवारी दिल्यानंतर मोहिते पाटलांनी त्यावेळेस माळशिरस तालुक्यामध्ये मतदारसंघात काम केलं। त्याच्या बदल्यात त्यांना पक्षाने विधान परिषदेची संधी दिली आणि सगळं सुरळीत चाललं होतं। परंतु धैर्यशील मोहिते पाटलांची इच्छा आहे की मी निवडणुकीला मला तिकीट मिळालं पाहिजे। पक्षाच्या नेतृत्वाकडनं काही आहे जाहीर केलेलं तिकीट बदलण्यासंबंधीची काय कुठली घोषणा होत नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये क्लस्टर प्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे की जे सर्व पक्षीय इतर पक्षाचे मित्र पक्षाचे नेते आहेत आणि आपल्या पक्षातली काही नाराजी असेल ती नाराजी दूर करण्याकरता प्रयत्न करणं, अशा सूचना पक्ष नेतृत्वाने आम्हा सगळ्यांना दिलेल्या आहेत। त्यावेळेस म्हणजे दादांनी 14-19 काम केलं, राष्ट्रवादी मोठे करण्याकरता काम केलं, मग सगळी जिल्ह्यातली नोट त्यांनी बांधली। त्यावेळेस सुद्धा दादांवरती अन्याय झाला। अशा पद्धतीचं वातावरण असल्यामुळे त्यांनी बीजेपी मध्ये प्रवेश केला। बीजेपीने त्यांचा सन्मान ठेवण्याचा प्रयत्न केला, पण काही गोष्टी घडल्या आहेत असे एकंदर दिसतंय। कशात दुखावले गेले ते मी काय सांगू शकत नाही। त्यांनी वरिष्ठांशी त्या पद्धतीने बोललं पाहिजे आणि आमच्याशी काय ते कशामुळे हे झालंय। निंबाळकर तर म्हणतात माझ्याकडनं काही चूक नाही, पण कुठेतरी काहीतरी घडल्याशिवाय तरी एवढ्या टोकाच्या भूमिका होणार नाही असं सामान्य कार्यकर्ता म्हणून आम्हाला जाणवतं। 3-3 पिढ्या 60-70 वर्षीय या लोकांनी राजकारणाला कुटुंबाने दिलेला आहे, हजारो लोक जोडलेली आहे। निश्चितपणे परिणाम होतच असतो। स्वतः जरी गावातला एखादा कार्यकर्ता गेला तरी त्याचा फटका 5-50-100 मताला बसत असतो। आज मोहिते पाटील म्हणलं तर जिल्ह्याचे नेतृत्व त्यांनी केलं नाही। त्यामुळे आज तुम्ही जे म्हणताय जर तर आहे